नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी क्लर्क 2025 ची जी भरती निघालेली होती, तर त्याचा आता जो स्क्रीनिंग टेस्टचा जो पेपर आहे, तर तो पेपर आपला 10 ऑगस्ट 2025 ला होणार आहे। तर त्या एक्झाम मध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आणि त्यानंतर जो स्क्रीनिंग टेस्ट जी आहे, तर त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे। यामध्ये बघा एकदा आपण जागा किती आहे तर त्याविषयी पण माहिती बघूयात। 129 जागा असणार आहे। त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्ही बघू शकता, पेमेंट वगैरे किती मिळणार आहे ES10 नुसार। त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ते सिलेबस। या ठिकाणी बघा खाली गाइडलाइन्स ऑफ एक्झामिनेशन, तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे। सुरुवातीला एक स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे। ही टेस्ट आपली 10 ऑगस्ट 2025 ला होणार आहे। 90 मार्कची असणार आहे। यामध्ये बघा मिनिमम पासिंग साठी तुम्हाला किती 45 मार्क्स लागणार आहे। 1 तास वेळ असणार आहे। 1 ते 2 या वेळेत आपला पेपर असणार आहे। रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट, म्हणजे MCQ टाइप तुमचा पेपर असणार आहे। यामध्ये मार्किंग पण दिलेले आहे बघा। मराठी या सब्जेक्टसाठी 10 मार्क्स असणार आहे। इंग्लिश या सब्जेक्टसाठी 20 मार्क्स, जनरल नॉलेजसाठी 10, त्यानंतर जनरल इंटेलिजन्ससाठी 20, अर्थमॅटिक्ससाठी 20 आणि कम्प्युटरसाठी 10। अशा प्रकारे मार्किंगचं माहिती दिलेली आहे। इफ कॅन्डिडेट फेल्स इन स्क्रीनिंग टेस्ट ही विल नॉट कन्सिडर द टायपिंग टेस्ट। तर टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम 90 पैकी 45 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे। मग स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर मग तुमची पुढची टेस्ट असणार आहे टायपिंग टेस्ट। यामध्ये फर्स्ट स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, त्यामध्ये जे क्वालिफाय होतील त्यांचीच टायपिंग टेस्ट होणार आहे। ती 20 मार्कची असणार आहे। या ठिकाणी मार्क पण दिलेले आहे। मिनिमम मार्क्स तुम्हाला 10 म्हणजे 50% मार्क्स तुम्हाला आलेच पाहिजे। ड्युरेशन 10 मिनिटाचा असणार आहे। टायपिंग पॅसेज कंटेनिंग 400 वर्ड्सचा असणार आहे। इफ कॅन्डिडेट फेल्स टायपिंग, मग टायपिंग मध्ये जे क्वालिफाय होणार तेच पुढे व्हायवा किंवा इंटरव्ह्यू जो असणार आहे त्यामध्ये असणार आहे, आणि जे फेल होतील तर ते तिथंच बाद होणार आहे। त्यानंतर मग पुढची स्टेप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हायवा। या ठिकाणी बघा 40 मार्कची असणार आहे। टोटल किती मार्कची असणार आहे? 40 मार्कची असणार आहे। मिनिमम पासिंग मार्क्स यामध्ये तुम्हाला 16 मार्क्स पडलेच पाहिजे, त्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे। मिनिमम त्यांनी दिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली सिलेक्शन प्रोसेस विषयी आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर मग पुढे आहे आपला जो स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे 10 ऑगस्टची, तर त्याचा सिलेबस जो आहे तर त्या सिलेबस विषयी माहिती बघूयात। यामध्ये बघा आपले जे सब्जेक्ट असणार आहे, मराठी सब्जेक्ट आहे, तर त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे बघा। ग्रामर आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स यावर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे। 10 प्रश्न असणार आहे 10 मार्क्सला। त्यानंतर बघा पुढचा जो सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश सब्जेक्ट। इंग्लिश सब्जेक्टमध्ये बघा पुढे सिलेबस त्यांनी दिलेला आहे। स्पेलिंग असेल, त्यानंतर ग्रामर प्रश्न बघायला मिळतील, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, त्यानंतर युजेस ऑफ वर्ड्स यावर आपल्याला क्वेश्चन असणार आहे। 20 क्वेश्चन 20 मार्क्सला। त्यानंतर बघा पुढचा जो सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज। जनरल नॉलेज व पुढे सिलेबस मध्ये दिलेला आहे बघा। क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ इमेंट पर्सन्स इन द व्हेरियस फील्ड अँड ऑन द हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड महाराष्ट्र रिलेटेड जी हिस्ट्री आहे, जिओग्राफी असेल, किंवा एखादे पर्सन क्रिकेटमधले पर्सन असतील, किंवा मेन फील्ड मधले जे पर्सन आहे इम्पॉर्टंट, तर त्याविषयी तुम्हाला जनरल नॉलेज विषयी आपल्याला प्रश्न येणार आहे। 10 प्रश्न 10 मार्क्सला येणार आहे। त्यानंतर बघा पुढचा सब्जेक्ट असणार आहे आपला जनरल इंटेलिजन्स व बघा क्वेश्चन टू। या ठिकाणी बघा सिलेबस काय असणार आहे। क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे टॉपिक जे आहे तर ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहे। ते जवळपास 20 मार्क्सला तुम्हाला 20 क्वेश्चन असणार आहे 20 मार्क्सला। त्यानंतर बघा पुढचा सब्जेक्ट असणार आहे अर्थमॅटिक्स।
अर्थमॅटिक्स बघा या ठिकाणी तुम्हाला टॉपिक्स पण त्यांनी दिलेले आहे बघा, ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. 20 प्रश्न 20 मार्क्सला. त्यानंतर मग कॉम्प्युटर रिलेटेड बघा आपला जो सब्जेक्ट आहे कॉम्प्युटरचा, कॉम्प्युटरवर या ठिकाणी बघा कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन जे आहे तर ते आपल्याला 10 क्वेश्चन 10 मार्क्सला असणार आहे. तर अशा प्रकारे बघा जो स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे आपली 10 ऑगस्टची, तर त्याचा जो सिलेबस आहे तर त्या सिलेबस विषयी आपण माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला 90 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 45 मार्क्स मिनिमम पडले पाहिजे, तेव्हा तुम्ही टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय होणार आहात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे यामध्ये जी क्लर्कची 2025ची भरती होती, तर त्यामध्ये स्क्रीनिंग टेस्टसाठी जो काही सिलेबस आहे तर त्या सिलेबस विषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.